आठविता पुत्रा दुखा दाही मुखी करी शंखा दुःखे तळमळीत दशमुख अधोमुख मूर्छिता. त्यावेळेस त्या ठिकाणी कळलंय, राजा रावणापाशी गेल्यानंतर राजा रावणाचं दर्शन घेतलंय आणि घेतल्यानंतर राजा रावण त्या ठिकाणी दुःख मोकलू लागलाय, दुःख करू लागलाय, दुःखाने रडू लागलाय. माझा अतिशय पराक्रमी वीर होता, कसं काय याला इथं मरण आलं, का मरला, याचं दुःख राजा रावणाला वाटलं. दुःखे मूर्छित दशानना थापटोनी सुलोचना करनिया समाधाना गुह्य ज्ञान अनुवादे. त्यावेळेस राजा रावणाला इतकं दुःख झालं, कारण असणारा पोरगा अतिशय पराक्रमी होता, वीर होता, एवढा धैर्यवान होता. हा वारल्यामुळे त्याला कळल्याबरोबर मूर्छना आलेली आहे. इंद्र असणारी सुलोचनाला त्या ठिकाणी गुह्य गोष्टी त्या ठिकाणी सांगू लागले, थाप टाकली आणि थाप टाकून काय गुह्य गोष्टी सांगितल्या. समुख गाय देता प्राण वीर पावती कृत कल्याण पती पावला ब्रह्मपद पूर्ण दुःख आपण न करावे. ही गोष्टी घरातल्या होत्या, गपचिप सांगायच्या होत्या, त्या मोठ्याने सांगायच्या नव्हत्या. कारण आहे का, ए सुलोचना, काळजी करू नको, तुझा जे पती आहे ना ते मोक्षाला गेला. कारण देवाच्या हातून या ठिकाणी मरण आलेलं आहे, मोक्षाला गेले. गाय रडू नको, दुःख करू नको, काही सुद्धा काळजी करू नको. बाणी श्रीराम शपथ वृत्ती सौमित्राची आणि जास्ती इंद्रजितासी परम गाती दुःख तदातीना करावे. त्या ठिकाणी काय केलं, त्या बाणाला रामाची शपथ घातली. तो बाण लक्ष्मणाने सोडलाय आणि लक्ष्मणाने सोडल्यामुळं रामाच्या शक्तीमुळं या ठिकाणी इंद्रजिताला मारावा लागलाय. त्यामुळं तू अजिबात दुःख या ठिकाणी सुलोचना करू नको. धैर्य धरणी संपूर्ण सांडा शोक दुःख रुदन माझे काही विज्ञापन सावधान अवधारा. त्यावेळेस तिला सुद्धा कळलं दुःखामध्ये काय आहे, या ठिकाणी काय आहे. दुःख झालंय, दुःख आता मृत्यू झाला म्हणजे दुःख होणारच आहे. पण या ठिकाणी माझ्या मनामध्ये विज्ञापन आहे, माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे. ती इच्छा मी या ठिकाणी हात जोडते, तुम्ही ऐकून घ्यावा. सुलोचना बोलली, आहो स्वामी लंकानाथ श्वशुरानी माता पिता तुम्हीच माझे सर्वथा ऐका आता वचन माझे. त्यावेळेस सुलोचनाला कार्य साधायचं होतं, सुलोचनाला माझ्या प्रभू रामचंद्राच्या भेटीला जायचं होतं. त्यामुळं सासऱ्याचं चरण धरलं. तुम्ही स्वामी आहात, तुम्ही सासरा आहात, तुम्ही खरोखर या ठिकाणी धन्य आहात. कौतुक केलेलं कुणाला आवडत नाही हो, कौतुक केलेलं कुणाला बी आवडतं. न देणारी वस्तू कौतुक केल्यावर दिली जाते. तशा पद्धतीने सुलोचना आपल्या मामांजीचं सासऱ्याचं कौतुक करू लागली. कसं, हात जोडून. इंद्रजिताचे शिर कमळ घेऊन गेले गोळांगुळ ते आणनी द्यालय वेळ तरी मज सकल पावले. बघा, आपला माझा जो पती होता तो इंद्रजित आहे. त्या इंद्रजिताचं जे शिर होतं, ती शिर या ठिकाणी गोळांग म्हणजे वाढणाऱ्याने नेलाय आणि ती या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आणायचं आहे विधी करण्यासाठी. आणि ती आणण्यासाठी मला परवानगी मागण्यासाठी सुलोचना
सासऱ्याला बोलत आहे. ऐसे बोलता सुलोचना आवेशे आला से रावणा सैन्य पालनारे पालना सनद सेना करावेगी. बघा त्याला सुद्धा त्या ठिकाणी काय आपल्या असणारी सुनेला एवढा वेश आहे, ताकद आहे, बळ, त्याला सुद्धा वेशाला सगळ्या सैन्याला बोलवा, प्रधानाला बोलवा, सगळ्याला बोलवायची आज्ञा असणाऱ्या राजा रावणाने दिली. मने सुलोचने माये स्वस्थ होनिया राहे इंद्रजिताचे शिर लवला हे आताची पाये आणि तो. त्यावेळेस सांगितलंय सुनबाई तू या ठिकाणी काळजी करू नका, एवढा मोठा सर्व सैन्य घेतो आणि मी स्वतः आताच्या आता सैन्य घेऊन राजा रावण म्हणत आहे रामाकडे जातो आणि इंद्रजिताचा शिर घेऊन येतो, फक्त काळजी करू नको. जिंकणी सौमित्र रघुनाथ वदोनिया वानर समस्ता इंद्रजिताच्या शिरा समवेत भेटी त्वरित पै येतो. त्यावेळेस आताच्या आता जातो, त्या ठिकाणी रामाला जिंकतो, लक्ष्मणाला सगळ्याला जिंकतो, सगळ्या वानराला जिंकतो आणि असणाऱ्या आपल्या मुलाचा इंद्रजिताचा शिर आताच्या आता घेऊन येतो. तू कुठली सुद्धा काळजी करू नका, सर्व सैन्याला जमा घेऊन जाऊन मी शिर घेऊन येतो, कुणीच काळजी करू नका. रावणाला माहिती तर जर आपण नाही गरजून बोललो तर सगळीच घाबरत्या, मग गरजून बोललं पाहिजे म्हणून रावण या ठिकाणी असणाऱ्या आपल्या सुनाला गरजून बोलत आहे. तवपर्यंत पण स्वस्त करण्यात करणा येते असावे जाना युद्धकारणे मी जातो. त्यावेळेस तोपर्यंत काय करा सुलोचना, तुम्ही स्वच्छ अंतःकरण बसावा, वाट पावावी. मी स्वतः काय करतो हे सर्व सैन्यांना सगळ्यांना घेतो आणि जाऊन या ठिकाणी असणाऱ्या राम लक्ष्मणापासून माझा जो पुत्र इंद्रजित आहे त्याचा शिर घेऊन येतो, कुणीच काळजी करू नका. पैसा वीर भावा जाणून मंदोदरीने सुलोचने लागून एकांती नेऊन जाना ऐशा परी सांगितले. घरात माणसं हुशार असाव, गर्दी नसाव, माणसं हुशार असाव. बाप्पू माणसं कमीत पण गर्दीत हुशार आहेत, लय गोळा करायची, काय चाललंय कुणास ठाऊक. तशा पद्धतीने इथं सुद्धा माणसं थोडी पण हुशार आहेत. त्यात मंदोदरी हुशार होती. मंदोदरीने सुनाला असं खुणवलं, बाजूला बोलावलं आणि बाजूला बोलून कानात गोया गोष्टी सांगायला सुरुवात केली आणि मंदोदरी सुलोचनाला काय बोलली. रावण बोलतो ज्या गोष्टी त्या अवघ्या मिथ्याच्या वाटी तू असोय जाऊन उठा उठे श्रीराम भेटी पै द्यावी. मंदोदरी पण पतीचं चुकलंय तिथं बोललंच पाहिजे, झाकून ठुता कामा नये. झाकल्यावर एकदा खोटं बोलल्यावर बापू 10 वेळा बोलावं लागतं एका खोट्यात. तशी मंदोदरी म्हणली माझं जे पती बोलतात ना आता जातो शिरांत हे सगळं मिथ्या आहे, खोटं आहे, लबाड आहे, हे जाऊ शकत नाही, आणू शकत नाही, युद्ध करू शकत नाही. हे सर्व केलं तर तूच करू शकतील. ही कानमंत्र सासूनी सुनाला दिला. नमनी राम चरण दया जावनी शरण शिरानी सहित जाण आपण उद्धारी. बघा काय सांगितले, करावे आपण आपणच सोडवून. तसं या ठिकाणी शिर जर जायचे असेल, आणायचं असेल तर मंडोदरी म्हणत आहे तू स्वतः जावं लागेल आणि आपले आपण सोडवण करावं लागेल. राजा रावणाचं सगळं खोटं लबाड आहे
जाऊ शकत नसतो. त्यामुळे जाण्याचा प्रयत्न सुलोचना तू कर. झाली विना शरणागत कार्य न साधे त्वरित आपले आपण सोयीत करावे निश्चित साधनी. बघा काय करावं, हे जे कार्य करायचं आपले आपण आणि पण कसं करायचंय शरण येऊन. ह्याच्यासाठी जो शरण आला तोच विजयी झाला. शरण येत नाहीत ना त्यांचं काय खरं नाही. मंदादारी म्हणत आहे शरण ये आणि ही जी शिर आहे फक्त रामराया तुला आणि तुलाच देऊ शकतात. त्यासाठी हे कार्य तुला आणि तुलाच करावं लागेल आणि ती बी शरण येऊन अशी त्या ठिकाणी सुलोचनाला मंदोदरी बोलली. ऐसे जाणोनी या साचार सोये करावा विचार दृढधारणी निर्धार रघुवीर सेवी माये. बघा त्यावेळेस तिने सुद्धा ऐकलं, दृढ निश्चय केला. जो माणूस दृढ निश्चय करतो ना निश्चय काय बी होऊ द्या, पुतीला जायचं शक्तीला जायचं, जाऊ का नको येऊ का नको करू का नको, हे कार्य सिद्धीला जात नाही. तिने सुद्धा दृढ निश्चय केला आणि एकाच मनामध्ये कोण गाठ बांधली, मी त्या रघुनंदनाला प्रभू रामचंद्राला भेटलेलं आणि शिर आणण्यासाठी जाण्यासाठी दृढ निश्चय त्या ठिकाणी सुलोचनाने केला. पर स्वाधीन जो होया त्याचे कार्य कधी न होया. सोय आपण आपली सोय सोयीत पाहे साधावे. त्या ठिकाणी दुसऱ्यावर विश्वास ठेवणं, दुसऱ्यावर अवलंबून राहणं हे दुसऱ्याचं काय खरं नसतं. कवा दगा देऊन सांगता येत नसतं. स्वतःच कार्य केलं पाहिजे, स्वतःच या ठिकाणी केलं पाहिजे, आलं पाहिजे आणि स्वतःने हे केलं तरच सिद्धीला जातं. नाहीतर दुसऱ्या विश्वांबून राहिलं ना ती त्या ठिकाणी काय कामाचं नसतं. ती म्हणायला स्वैराची संपत्ती कुणाचं बळ, भावकीचं बळ असं काय म्हणतात, तसं दुसऱ्या या ठिकाणी दुसऱ्यावर अवलंबून राहणं योग्य नाही. ही सुलोचनाला सुद्धा कळलं. हे कार्य आपणच आपल्या पतीसाठी केलं पाहिजे. सुलोचनाने ओळखून कोणी मांडोदरीची मात सुलोचना घाली प्रणिपात एवढी नामीला लंकानाथ अज्ञात्वरित मागत से. नम्रता पाहिजे, नम्रता त्या ठिकाणी गेली आणि कुणापाशी राजा रावणापाशी नम्र झाली. हात जोडला आणि या ठिकाणी मला आज्ञा द्या, हे शिर आणण्यासाठी मला आज्ञा द्या. वाकून राम राम केला. तुम्ही उद्या सकाळ बघा असं राम राम करा, वाकून करा. वाकून केल्यावर लोक जवळ येतात, असं केल्यावर लोक लांबन जातात. ताटलाय तसाच ताट म्हणतात. तसं या ठिकाणी सुद्धा हिच्यापाशी नम्रता होती. सासऱ्यापाशी गेली आणि वाकून नमस्कार करून पुढं काय बोलली, मागवया पतीच्या शिरा भेटू जाईल श्रीरामचंद्र आज्ञा मज द्यावी दश शिरा तू सासुरा मज लागी. बघा मी काय करते, तुमची आज्ञा मागायला आलेली आहे आणि आज्ञा मागून मी या ठिकाणी काय करते, ही जी पतीचं जी शिर आहे ही शिर मागायला मी या ठिकाणी नम्र होऊन या ठिकाणी काय नम्र होऊन या ठिकाणी जाते आणि मी माझ्या पतीचं शिर मी मागते. मी स्वतः जाऊन या ठिकाणी सासऱ्याला म्हणते, नम्रता धरून मी शिर घेऊन येते. सुलोचना बोलली, शोभे बोले दश शिरा सीता विरहे विरहा तुर तुझा देखो नियाती सुंदर रामचंद्र सोडिना. ज्याच्या मनात पाप आहे त्याला पापच दिसतो. बघा तुम्ही, ज्याच्या पोटात काळं आलं का नाही काळं पाप, त्याला सगळं काळं पापच दिसतं. ती म्हणतोय तू आहे सुंदरी,
झाकून ठेवायचं लोकांचं बघायचं. गावात सगळ्या कोण असती स्वतःच्या घरातलं सगळं झाकून ठेवत्या. आणि काय चाललंय, काय झालं त्याचं, काय झालं याचं, सगळ्या गावाचं या ठिकाणी उघडू उघडू बघतील पण स्वतःच झाकून ठेवतील. तसं म्हणतोय तू सुंदर आहे आणि तुला त्या ठिकाणी गेल्यावर येऊन द्यायची ना असं करते. असा असणारा राजा रावणाच्या मनात पाप आलं. ऐकोनी रावणा आचे वचन सुलोचन हास्यवदन परम भ्रांत दशानन निनिमैमान श्रीरामाचे. बघा घरातली सून आहे तिला सुद्धा हसाय आलं. काय बोलतोय हे सासरा, त्याला गाडाव तरी कसा मानावा. सासरा आहे ना पण सासऱ्याने सासऱ्यासारखंच वागावा नाहीतर का नाही. गाढवासारखं वागल्यावर मग सून सुद्धा गाढव करायला विसरली नाही. आता आम्हाला नवीन आलं सारखं असतो तसं आहे. त्या ठिकाणी तिला कळलंय. ती म्हणती हे असणारा जगाचा ब्रह्मांडाचा नायक आहे प्रभू रामचंद्र. मगा बोललेले कधीच करणार नाही याचा आत्मविश्वास सुलोचनाला या ठिकाणी निर्माण मनात झाला. श्रीराम परश्री शहादर ज्याचे नाम परम पवित्र नामे पावन चराचर श्री रघुवीर परब्रह्मा. ज्याच्या नामात ताकद आहे. जय श्रीराम म्हणलं की अंग पुरपुर करतंय. जय श्रीराम म्हणलं की कुठलं बी कार्य होत आहे. आणि हा परब्रह्म आहे, हे राम नसून हा परब्रह्म आहे. आणि त्या ठिकाणी असं कधीच घडू शकणार नाही. हा जगाचा मालक आहे, हा राम आहे. ही कधीच कधीच घडू शकत नसतं. सुलोचना म्हणत आहे राम हा जगाचा मालक आहे आणि कधीच ती परस्त्री मातेस समान वाईट कधीच बघू शकणार नाही असा जय श्रीराम आहे. सुलोचना बोलली विकल्पना दे रावणासी विकल्पना रामासी पापना तळे रघुवीरासी नाम जगासी तारक. प्रभू रामापाशी विकल्प नाही, वाईट विचार नाही. प्रभू रामचंद्र कसा आहे जगामध्ये सगळ्याला तारणार आहे. रावणा तुमच्या मनामध्ये विकल्प आलाय, वाईट आलाय, पाप आलाय पण माझ्या रामापाशी असलं वाईट पाप कधीच होणार नाही. सुलोचना सासऱ्याला समजू लागली. कसे बोलत सुलोचना मंडोदरी यवनी जाना बेटावा या रघुनंदना अज्ञापना देववी. काय घडलं ही ज्या वेळेस सुलोचना बोलत होती मंदोदरी तिकून पळत आली आणि पळत येऊन त्या ठिकाणी रावणाला हात जोडला आणि हात जोडून म्हणली ऐकलं का सुलोचना रामाला भेटायला चालली जाऊ द्या. तेव्हापासून बायकोची सगळी ऐकते. रावणाने ऐकलं, ज्याने ब्रह्मांडाला जिंकलं सगळं केलं शिवभक्त होता ती सुद्धा काय म्हणते का म्हणली जाऊ द्या भेटाय चालली. मग म्हणल्याबरोबर रावण पुढं काय बोलला जाणनी या भविष्यात चिन्ह आज्ञा देता झाला रावणा मग सुलोचना निघे आपणा रामन मन करावया. जय श्रीराम. त्या ठिकाणी काय केलं आज्ञा मिळूस तरच दम. आम्हाला बघा म्हणजे बुद्धीला पळतच निघालो काय का असं म्हणलं कसं का असं आज्ञा दिली तवर तर आलो. भूक लागली होती बापू वडापाव आणले पण काय करावं म्हणलं पुन्हा बुद्धी नाही पुन्हा सुलोचना नाही तरी आलो. तसं सुलोचनाला म्हणली चला पळा. रावण म्हणला जा. त्याने सुद्धा जाणल्याबरोबर रामाला भेटण्यासाठी श्रीराम जय राम जय जय राम सुलोचना म्हणू लागली आणि आनंदाने रामाच्या भेटीला निघाली.
करिता योग याग कोटी स्वप्नी नव्हे श्रीराम भेटी तो श्रीरामाजा देखेनी दृष्टी हर्ष गोरटी चालली श्रीराम जय राम जय जय राम. कितीतरी योग केला झाडाला या ठिकाणी बऱ्याच ऋषींनी काय केलं व टांगून घेतलं तरी राम भेटत नाही. कोट्याने कोटी यज्ञ केलं, किती जेवाय घातलं, किती शक्ती घातल्या तरी सुद्धा राम भेटत नाही. पण ती म्हणली आज आपल्याला साक्षात रामाची भेट होणार. सुलोचना म्हणली चला श्रीराम जय राम जय जय राम. हृदयी कवळणी भुजा दंड पदचारी अति प्रचंड राम नामे गर्जन वितंड ज्ञानाखंड रामाचे श्रीराम जय राम जय जय राम. भुजामध्ये हात होता तो त्या ठिकाणी कुठे हृदयाला लावला आणि हृदयाला लावून त्या ठिकाणी एकच केलं काय श्रीराम जय जय राम सगळ्याला घेतलं आणि नामस्मरण करीत माझ्या रामाचं नाव घेत सुलोचना रामाच्या दिशेने निघाली. वाजंत्र्याच्या गडगर्जनी चालली सत्व शिरोमणी पदोपदी वाळणी अक्षयवाणी नारीची श्रीराम जय राम जय जय राम. पदोपदी पाऊलाला राम पाऊल टाकलं की राम जय श्रीराम जय श्रीराम. ज्या ज्या ठिकाणी चौकात जाईल तिथं तिला ओळू लागले आनंदाने भेटू लागले. रामाला भेटाय सुलोचना चालली याचा आनंद अख्ख्या नगरीला लंकेतल्या झाला. सवे सखिया सांगतिनी राम रूप अननी ध्यानी सुलोचना एकनिष्ठ मनी राम स्मरणी चालिली श्रीराम जय राम जय जय राम. आपल्या सखीतल्याला घेतलं आपल्या मैत्रिणीला बरोबर घेतलं सगळ्याला म्हणले चला जय श्रीरामला भेटायला जायचंय. पदोपदी नामस्मरण करीत त्याचं भगवंताचं चिंतन करीत राम बघायला मिळणार. सगळ्या जमल्या मैत्रिणी आणि त्या ठिकाणी सुलोचना घेऊन निघाली. देखता श्रीरामाचे कटक सुलोचने से आती हरिक आजी माझे भाग्य चोक रघुकुल टिळक देखेने श्रीराम जय जय राम. आनंद कशात असतो आनंद दुसऱ्याचं चांगलं होणे. आपलं आपल्याला वाटतं पण आपलं कधीच आपण जर मी म्हणलं का नाही माझं चांगलं हो का नाही होणार नाही पण मी म्हणलं का नाही दुसऱ्याचं चांगलं झालं माझं हो मग आनंद आहे. रामाचं सैन्य पाहिलं कुणी पाहिलं सुलोचनाने पाहिलं साक्षात राम आणि कडनी बसलेलं बनणार सेना सगळे पाहिली आणि श्रीराम जय राम म्हणे सुलोचना रामाच्या दिशेने गेली. जय जयकारे ए गर्जन करणी घाली लोटांगण वंदावया श्रीराम चरण कर जोडणी राहिली श्रीराम जय जय राम. बघा हात जोडून उभा राहिली एवढंच नाही रामाजवळ गेली लोटांगण घातलं आणि एवढंच नाही त्या ठिकाणी आनंदाला पारावार नाही आनंद उल्हास निर्माण झालाय आणि रामाजवळ हात जोडून रामाच्या पुढं सुलोचना उभा राहिली. वानरी देखिली सुलोचना रावण सीता धाडली जना सर्वी करणी गर्जना राम राणा नमियेला श्रीराम जय जय राम. आनंद कोणाला वानराला वाटलं सीताच
लागली. रावण बिहाला नामला आणि म्हणली सीता आली वानरांना नाचायला लागली आणि म्हणली आपली सीता मातोश्री आली. रावण आपल्या राजाला बेला गाड्या म्हणून ती सुद्धा वाद्य होता त्यात सुद्धा वानर सुद्धा नाचू लागली. वानर म्हणती राम राया जानकी आदी माया रावणे दिदाली धाडोनिया युद्ध भया म्हणून. बघा त्यावेळेस वानर एकमेकाला म्हणू लागली सीता काय सोपी काय माया आहे, ताकद आहे, भक्ती शक्ती आणि या ठिकाणी मोठी वैराग्य आहे. त्यामुळं त्याला वाटलं काय तिथं मोठं काहीतरी घडलं का काय भिवून युद्धाला भिलं आणि म्हणूनच सोडली असावा म्हणूनच सोडून दिली का काय असं त्या वानर एकमेकात चर्चा करू लागली. कोणी वनराचे वचन काय बोले रघुनंदन रावण जिवंत स्वतः जाण सीतापण देखोनी. बघा त्यावेळेस प्रभू रामचंद्राने जाणलं रामाने ओळखलं आणि रामाने वानराला सांगितलं जवळ रावण जिवंत आहे ना तवर त्या ठिकाणी हे काही घडणार नाही. हे मनात आणू नका. हे काय आहे सगळं वेद्य आहे मिथ्या आहे. पुढे राम काय बोलले या पुरता वृत्तांत जाणोनी कोण येते विचारोनी समस्त स्वस्त होनी अवलोकनी पावे गे. त्यावेळेस समय त्या ठिकाणी समय सूचक बघून या ठिकाणी काय आहे हे सगळं विचार करून या ठिकाणी केलं पाहिजे असं प्रभू रामचंद्र या ठिकाणी सांगू लागले. राम भक्तांची पाळी पाप वासन सर्व नाही तव सुलोचन येत पायी जय श्रीराम. नाम गरजत. बघा कळलं त्या राम भक्त आहेत ज्याच्या मुखामध्ये जय श्रीराम हा मंत्र आहे. त्यांना कधीच बाप बापू दिसत नाही कधीच करत नाही रात्र नाही भीती नाही काय नाही जय श्रीरामच आहे. मग भीती काय तशा पद्धतीने रामाने सांगितलं ही जी आलेली सुलोचना आहे ही सीता नाही. हे राम भक्ताला वाटलं सीता जय श्रीराम. कधीच पाप येऊ शकत नाही. हे कुणी जाणलं अंतर्यामीने माझ्या प्रभू रामचंद्राने जाणलेलं आहे. वानरी खाला त्या केल्या माना तवाली सुलोचना घालोनी रामाची प्रदक्षिणा मस्तक भूमी ठेवी तसे.